आदिवासी तुटीचा आदिवासी तुटीचा अदानी हटाव अदानी हटाव जमीन आमच्या हक्काची अरे जमीन आमच्या हक्काची सर्वांना तमाम आदिवासी बांधवांना आणि या ठिकाणी उभा सर्वांना प्रथम माझा जय आदिवासी मित्रांनो सर्वांना माहीतच आहे की ह्या जुन्नर तालुक्यात जी धरणं झाली ती फक्त आदिवासी भागातच झाली आणि आदिवासी ते असणाऱ्या जमिनी त्या ठिकाणी यांनी धरणासाठी काबीज केले आणि ते आपल्याला डोंगर कपारात राहण्यासाठी त्यांनी पाठवलं म्हणजे सरकार सांगतो सरकारने सुरू पहिल्यापासून आपल्यासाठी गोड गोड बोलत आलं आणि यांनी आपल्यावरती अन्याय करत आला आपल्या पिंपळगाव जवळ असो माणिकडोह असो चिल्लेवाडी असो त्या धरणात कोण मेलं सर्व आदिवासी मेले त्यांचं पुनर्वसन झालं नाही त्यांना वनवन नोंदावं लागलं ज्या ठिकाणी त्यांनी जमीन दिली त्या ठिकाणी सुद्धा आपल्या आदिवासी समाजाला या ठिकाणी जगून दिलं जात नाही अनेक त्रासांना समोर करत जातं आणि हे सरकार असो किंवा अदानी असो हा आपल्याकडे होतच प्रकल्प आणतो कशासाठी म्हणजे आता आम्ही डोंगर डोंगरात राहतो आणि त्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प आणणार आणि आपल्या आदिवासी समाजाच्या असणाऱ्या मुठभर जमिनी तुम्ही या ठिकाणी आम्ही तमाम आदिवासी बांधवांना तुम्ही भूमिहीन करणार हे कुठं तर चुकीचं आहे मित्रांनो ज्यावेळेस प्रकल्पाची सुरुवात झाली 2022 त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतनं पत्रव्यवहार करून कलेक्टरला पत्रव्यवहार केलं तहसीलदारला पत्रव्यवहार केलं आणि त्या ठिकाणी ते पत्र दिलं परंतु हे जागृत सरकार आणि पदाधिकारी कुठल्याही प्रकारची त्यांनी माहिती दिली नाही आणि कालच तुम्हाला सर्व आदिवासी बांधवांना माहित असेल का आज नवरा या ठिकाणी आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सभा घेण्यात आली परंतु मित्रांनो जो प्रकल्प वरच्या लेवलला तयार होतो आणि आपण जे मूळ निवासी आदिवासी आहेत त्यांना कुठल्या विचारात न घेता त्या ठिकाणी तालुक्याचे खासदार तालुक्याचे आमदार आणि या विभागाचे खासदार यांना सुद्धा जर हा प्रकल्प माहीत नसेल तर तुम्हाला आम्हाला किती खंतची बाब आहे या ठिकाणी आपल्या जर कोणी लादण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचंच आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी लढायचे आहे सर्व एकजुट ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी लढाई केला त्यावेळेस कोण होते लढण्यासाठी सुरुवातीला मावळे होते सोनेरी किल्ल्यावरती कोण होते शहर काटलं गेलं फक्त हे आदिवासी मावळ्यांमध्ये ज्यावेळेस आदिवासी समाज पेटतो त्यावेळेस या ठिकाणी लढाई जिंकल्याशिवाय पुन्हा मागे फिरत नाही आणि या ठिकाणी ज्यावेळेस एका साईडला अदानी हटाव विरोध चालू झाला आणि या ठिकाणी तालुक्यात रेल्वे हा प्रकल्प झाला पाहिजे त्या ठिकाणी सर्व पक्षीय राजकीय नेते एकत्र येतात आणि या ठिकाणी ज्यावेळेस अदानी हटावण्यासाठी होतो त्या ठिकाणी कुठंतरी राजकीय वळण दिलं जातं हे पण चुकीचं आहे मित्रांनो आपण जागृत आहात शिकलेला आहात मला या ठिकाणी काल माझं तेच म्हणणं होतं की या तालुक्याचे आमदार सन्मान्य शरददादा सोनवणे कोणत्या जवळचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जवळचे या तालुक्याचे माजी आमदार कोण अतुल बेनके कोणत्या जवळचे या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार जवळचे मग माझी या दोन्ही माझे आणि आजी आमदारांना हीच विनंती होती का तुम्ही जरी दोघांच्या मांडीला मांडी बसणारे आहे तर तुम्ही वरच्या लेवलला बसावे आणि हा प्रकल्प तिथल्या रद्द करावे कशासाठी तुम्ही समाजाचा अट्टास करता आणि या ठिकाणी आपला मित्र या ठिकाणी तुझा उपोषणला कशासाठी हे चालले आम्हाला हा प्रकल्प नकोच आम्ही पहिलेच भूमिहीन आहेत आम्हाला तेच जमिनी अजून दिले नाही तर या ठिकाणी होणाऱ्या 21 तारखेची सुनावणी प्रशासनाला तो टप्प्याटप्प्याने आमची लढाई जर तुम्ही आमचं हे आंदोलन ऐकलं नाही उपोषण ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला तमाम आदिवासी बांधवांना सांगतो आणि या प्रशासनाला सुद्धा सांगतो रक्ताचे पाठ व्हायले तरी चालेल पण 21 तारखेची सुनावणी आम्ही होऊन देणार नाही आम्हाला काही करायचं ते करा परंतु तुम्ही तातडीने आदिवासी समाजाचा आणि या जनतेचा मनाचा विचार करा नाही तर 21 तारखेचा कुठलाही अधिकारी आज नवळच्या आश्रमशाळेवर पोहोचू शकत नाही हे तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो आणि सांगतो सर्वांना जय आदिवासी.